नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष कुदनूर आणि माणगाव या दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा जारी केलेला आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचे जे दोन्ही उमेदवार आहेत, मग आमच्या विद्याताई असतील किंवा आमचे आंबेवाडीचे साहेब असतील, हे विकासाचं विजन घेऊन या राजकारणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की लोक यावेळेला मतदार शुद्ध मतदार आहेत आणि हे मतदार या वेळेला नक्की अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान देऊन भरघोस मताने यांच्या सीटा दोघांच्या पण निवडून येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. कैलासवासी अजितदादा पवार साहेबांचं एक 4 दिवसापूर्वी निधन झालं आणि त्या निधनामुळे खरोखर सगळा महाराष्ट्र हळहळला. त्याच पद्धतीने सीमा भागातील आमचा मराठी समाज हा सुद्धा हळहळला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही सीमा भागात असल्यामुळं आमच्यावर तर फार मोठा आघात झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही उद्यापासून या घड्याळासाठी या दोन्ही शिनोळ्यामधून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 65% मतदान देण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार. या ठिकाणी आमच्या गावचे विद्यमान सरपंच साहेब, आमचे मित्र प्रसू पाटील साहेब आहेत, आमच्या खरेदी विक्री संघाचे मॅनेजर साहेब माननीय एस वाय पाटील साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, आमची सगळीच टीम या ठिकाणी आम्ही जीवाचं रान करून या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान देऊन यांना आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पाठवतो. मी आता 4 दिवसापासून जेव्हा पाठिंबा जारी केला त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये म्हणजे कुदनूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला मी इथं 300 मतांनी हरल्यामुळे मला प्रत्येकाचं मतदाराचं काय असते ते मला माहीत असल्यामुळे मी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत किंवा आमच्या शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे, त्या सर्व वर्गांना मी या प्रवाहात आणून उद्याच्या या निवडणुकीच्या माध्यमातून उद्याच्या ग्रामपंचायतीमध्ये तिथल्या स्थानिक निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आपले पदाधिकारी कसे जास्तीत जास्त निवडून येतील ह्यांच्या ताकदीवरती यासाठी माझा सातत्याने प्रयत्न चालवला आहे. आणि इथून पुढच्या वेळेला शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी लाडकी बहीण योजना असेल त्या लाडकी बहिणीचा अजितदादा पवार आणि खऱ्या अर्थाने शिंदे साहेब त्याचे दोघंजण आधारस्तंभ होते. त्या आधारस्तंभानेच या लाडकी बहिणीची योजना या महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्याच्यामुळं आज सर्व महिला वर्गामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह, एवढा मोठा उत्साह आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये घड्याळ सोडून त्याला कुठलीही गोष्ट या ठिकाणी या मतदारसंघामध्ये दिसत नाही, विशेष करून आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा दिसत नाही. त्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी भरघोस मतात निवडून येणार आणि त्यामध्ये आमचा शिवसेनेचा म्हणून सिंहाचा वाटा असणार. तुमच्या माध्यमातून मी सर्व शिवसैनिकांना जिल्हा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना म्हणजे 4ही मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आपल्या ज्या ठिकाणी घड्याळाचे उमेदवार आहेत त्या घड्याळाच्या उमेदवारांना आपलं मत टाकून कैलासवासी अजितदादा पवार साहेबांना आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान एक मनाने, एक दिलाने, एक विचारानं राष्ट्रवादीच्या घड्याळाला करा, एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करू इच्छितो.